नमस्कार. प्रतिमाच्या 5व्या अंकाचा आपण अभ्यास करणार आहोत. 5व्या अंकामध्ये आपल्याला असं दिसणार आहे, आपण जे दृश्य पाहतोय ते वनातलं आहे आणि सीता आणि तापसीचा एक प्रवेशक त्यांनी घेतलेला आहे आणि काही हळूवार दृश्य पण आहेत याच्यामध्ये, काही वेगळे बदल पण ह्याच्यामध्ये केलेले आहेत. सीता आणि तापसी प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत. आश्रमात काही पूजेची तयारी, नंतर फुलं गोळा केलेली आहे, स्वच्छता केलेली आहे आणि हे निसर्गातलं जे वैभव आहे, फुलं वगैरे, त्याच्याच आधारे वनात पूजा होणार. राम जरी राजा असला तरी आत्ता तो वनवासी आहे आणि ती छोट्या रोपांना पाणी बिणी घालत आहे आणि सीता आणि तापसी काही बोलत आहेत आणि नंतर राम प्रवेश करतो असं आपल्याला दिसतं. आणि इथे मात्र रामाचा चेहरा खूप व्यथित आहे आणि ते सीता टिपते आणि रामाला इथे दुःख होतं आहे, कारण की आता दशरथ राजाचं श्राद्ध करायचं आहे आणि वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी जे वैभव पाहिजे ते आत्ता इथे वनवासी रामाजवळ नाही. त्यामुळे तो म्हणतो, त्याला दुःख होतं आहे आणि तो स्वतःशीच एक विचार प्रकट करतो आहे की मी आणि माझे पिता यांनी विरहित असलेली अशी पूर्वीच्या काळची जी रम्य अशी अयोध्या नगरी, तिला सोडून अभिषेकाची सामग्री येऊन भरत माझ्याकडे आला आणि गुणांचा सन्निकर्ष समुदाय असलेला माझा जो भरत आहे त्याला मी अयोध्येच्या रक्षणासाठी परतही पाठवलं, पण त्याला विचारायला राज्यपदाची जबाबदारी एकट्यालाच घ्यावी लागणार आहे, याचं मला दुःख होतं आहे, असं तो एक भरताबद्दल काळजी करतो आहे. आणि नंतर तो काहीतरी विचार करतो, म्हणतो हे असंच आहे, याला काही पर्याय नाही. तर आता मी काय करतो, मला त्याचं मन व्यथित आहे म्हणून तो मैथिलीची वाट पाहतो आहे आणि खूप सुंदर शब्द वापरलेला आहे की मी आता माझं शोक विनोदन, म्हणजे माझा जो ताण आहे सगळा मनावरचा, तो दूर करण्यासाठी अवस्था कुटुंबिनी मैथिलीं पश्यामी. भासाचं लेखनशैलीमध्ये मी नेहमी म्हणते सुभग शब्दकळा. प्रत्येक अवस्थेमध्ये जी माझ्या पाठीशी उभी आहे सावलीसारखी, ती सीता म्हणून अवस्था कुटुंबिनी मैथिलीं पश्यामी. सर्व अवस्थांमध्ये माझ्या बरोबरीने मला ती तनमन धनाने समर्पित वृत्तीने साथ देते आहे. तिच्याशी तिला जरा भेटतो, बोलतो 4 शब्द आणि ताण दूर करतो, म्हणून तो कुठे वैदेही बघते. आणि सीता ही आपण पाहिलं की झाडांना पाणी वगैरे द्यायला गेलेली आहे आणि ती तिथे एक श्लोक केला आहे, भास सहसा निसर्ग वर्णन ह्याच्यात रमत नाही. भास सहसा, भासाला अलंकाराचा बिलकुल सोस नाही, त्याविरुद्ध उलट भास प्रतिक्रिया ज्या आहेत, संवेदना, त्या मात्र अति तरल आणि सूक्ष्मपणे टिपतो. पण इथे तुम्हाला एक छान श्लोक दिसेल. आणि भ्रमती सलिलं वृक्षावर्ते सफेनमवस्थितं तृषितपतिता नैते क्लिष्टं पिबन्ति जलं खगा स्थलम अभिपतन्ति आर्द्राः कीटा बिले जलपूरिते नववलैनो वृक्षामूले जलक्षयरेखया, असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती नुकतंच तिने पाणी घातल्यामुळे असं फेस आल्यासारखं फेसाळलं ते पाणी आणि ते वृक्षांच्या आळ्यामध्ये अजून गोलगोल गोलगोल फिरतं आहे आणि तहान लागली आहे म्हणून पक्षी येत आहेत, पण अजून ते पाणी वर खाली निचरा गाळापासून वर स्वच्छ आहे तसं न आल्यामुळे, अजून ते तसं वर न आल्यामुळे ते गढूळ आहे म्हणून पीत नाही आहेत आणि त्या पाण्याने भरलेली जी छिद्र आहे त्या छिद्रामधून आतले जे किडे आहेत ते बाहेर यायला लागलेले आहेत आणि वृक्षांच्या मुळाशी असं एक वर्तुळ गोलगोल गोलगोल असं फिरताना दिसतंय, असं वर्णन केलेलं आहे. स्वभावोक्ती अलंकार म्हणता येईल. छोटंसं छान वर्णन केलेलं आहे भासाने. आणि इतक्यात त्याला वैदेही दिसते आणि ती दिसल्यावर त्याला खूप वाईट वाटतं. तो म्हणतो, आरसा हातात धरला जरी जिचा हात थकून जायचा, ती आता कळशी वाहून नेते पण तिला श्रम वाटत नाही आणि हे कष्टपूर्ण वन वेलींबरोबर स्त्रियांची पण कोमलता कठीण करून टाकते. हा सह अलंकार खूप सुंदर आहे. हा सह अलंकार हृद्य आहे. रामाच्या मनात वनवासामुळे सीतेला होणारे कष्ट आहेत, त्याचे क्लेश खूप होत आहेत, तो दाखवणार आहे. पण राम हा स्थितप्रज्ञ आहे, हा खूप उदात्त मनाचा राजा आहे, धीरोदात्त आहे तो. त्यामुळे तो भावना खूप प्रत्येक वेळेस प्रकट करेल असं नाही.
पण तरी पण आदर्श पात्र रंगवताना भावोत्कट वाक्य असावीत, ती भावनेच्या आहारी गेली नसावीत, पण भावना शून्य पण नसावीत, ह्याची काळजी भास नेहमी घेतो. त्यामुळे तो राम म्हणतो, युवस्याकर्षणाम्यती दर्पणे ही. आरसा हातात धरला तरी तिचा हात नाजूक कोमल सुंदर स्त्रीचा या थकून जायचा. सनैतिकेदम कलशम वहन्त्या. आता कलश वाहून नेतीये, पण तिला खेद वाटत नाही, कारण मी आधीच सांगितलं की आर्य हिंदू पतिव्रता स्त्री प्रातस्मरणी असं सीतेचं प्रतीक इथे आहे. आणि आपल्या मनातही सगळ्यांच्या भारतीयांच्या आहे. तर पतीबरोबर कष्ट करताना तिला काहीच दुःख वाटत नाही आहे. ते केवळ पतिसेवा आणि पतिसहवासाचं तिचं भाग्य ती समजते, म्हणून तिला ते दुःख वाटत नाही. पण ते रामाला खटकतं आहे. आणि मग अत्यंत सुरेख शब्द आहे, कष्टम वनम स्त्रीजन सौकुमार्यम समम लताभी कठिनी करोती. उद्यानातल्या वेली आहेत ना, त्या डेव्हलप केल्या जातात, पण वनातल्या ज्या आहेत ना, तर निसर्गतः वाढत राहतात. त्यांच्याकडे फारसं कोणी लक्ष देत नाही. पुढे पुढे त्या अशा कोमलता त्यांच्यातली कमी होते, थोडी रुक्षता नीरसता त्यांच्यात येते, त्या कठीण होत जातात. तसं जी राजकन्या आहे, जिचं नखसुद्धा सूर्याला बघायला मिळणार नाही, जी अत्यंत कोमल तरल अशी तिचे अंगकांती आहे, ठेवण आहे, अशी सीता आज कलश नेऊन वाहतीये तरी कष्ट मानत नाही. ते म्हणतात वन हे वेलींबरोबर स्त्रियांची सुद्धा कोमलता कठीण करून टाकतं. नाही, तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे की इथे त्यांनी कुठेही दैवाला दोष देणं, कैकेयीला दोष देणं, स्वतःच्या बायकोला ह्या सगळ्या वचनपूर्तीमुळे कष्ट पडत असे शब्द काढले नाहीत. हा भास, याला म्हणतात भास. भास उदात्तीकरणासाठीच किंबहुना जन्माला आला आहे. आणि त्याचा राम तर कधीच चुकीचं बोलणार नाही. त्यामुळे रामाच्या मुखी की माझ्यामुळे माझ्या सीतेलाही यावं लागलं आणि कैकेयीच्या वचनामुळे, मंथरेमुळे, हे जर लिहायचं असतं त्याने पहिल्या अंकातच लिहिलं असतं. पण राम तसा नाहीच आहे. आणि व्यक्तिचित्रण जे ना, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट. त्यामुळे कुठेही राम कोणत्याही व्यक्तीला दोष देताना तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे सीतेचे कष्ट पाहून त्याचं हृदय विदीर्ण होतं आहे. पण तो वनाला म्हणतो की वनाचा स्वभाव कसा आहे बघा, वेलींबरोबर तो सुकुमार स्त्रियांनासुद्धा कठीण बनवतो. हा अलंकार आहे. हा खूप सहजतेने आलेला आहे, पण हा अलंकार ऐकताना आपल्याला रामाच्या मनातलं सीतेबद्दलचं प्रेम, काळजी आणि जे काय घडलं आहे दैवयोगाने, त्यामुळे सीतेला होणाऱ्या क्लेशांमुळे त्याला होणारं दुःख हे त्यांनी जाता जाता व्यक्त पण केलं. ते पण तो भावनेच्या आहारी जाऊन त्याबद्दल कोणालाही ब्लेमही देत नाही. हा जो समतोल आहे, हा भास फार सुंदर सांभाळतो. मग मैथिली आल्या तो म्हणतो, आपी तपो वर्धते, असे त्यांचे संवाद सुरू झालेले आहेत. आणि मग मैथिलीला असं वाटतं, म्हणजे सीतेला वाटतं की रामाच्या मनात काहीतरी वेगळं आहे आणि रामाचं मन व्यथित आहे. आणि ती म्हणते की शोकशून्य हृदयस्य इव आर्यपुत्रस्य मुखरागा. आर्यपुत्रांची जी कांती आहे ती शोकाने निस्तेज झालेल्या मुखाप्रमाणे, म्लान झालेल्या मुखाप्रमाणे वाटते. त्यात म्हणतो, स्थाने खलु चिंता कृता. तू अगदी बरोबर, तुझी चिंता अगदी योग्य आहे, मला तसंच वाटतंय. का तर कृतांत अभिहते शरीरे तथैव तावत हृदय प्रणोमे नानाफला शोकशराभिघाता तत्रैव पुन्हा पतंती. तो म्हणतोय की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, त्या मृत्यूरूपी खिळ्यांनी प्रहार झाला आहे माझ्या हृदयावर, आणि त्याचा व्रण अजून ताजाचे वर्ष होते त्यांना जाऊन. आणि मला मात्र विविध अंगाने युक्त असे शोकाचे किळे, म्हणजे निरनिराळ्या संकटांना तोंड देत देत पुढे जावं लागतंय. त्यामुळे त्या जखमी हृदयाला पुन्हा पुन्हा व्रण होत आहे. आता कसला व्रण हे मात्र सीतेला कळत नाही. आणि मग ती विचारल्यावर तो म्हणतो की आता उद्या तातांचं वर्षश्राद्ध आहे आणि यावेळेस पिंडदान करावं लागतं, आणि ते मी कसं मनात पार पाडू, कारण की माझे तात हे स्वर्गात जाऊन इंद्राला मदत करणारे आणि इंद्राचा कडून प्रशस्ती घेणारे, त्यांचं श्राद्ध हे त्यांच्या इत्मामाने मी करू शकत नाही, म्हणून मला दुःख वाटते. त्यावर तो म्हणतो, गच्छन्ति तुष्टिं खलु येन केन त एव जानन्ति तान दशाम्ये इच्छामि पूजांच तथापि कर्तुं तातस्य रामस्य च
स अनुरूपाम. मला माहिती आहे की माझी अवस्था त्यांना माहिती आहे. वनात कंदमुळं फळं जल ह्या व्यतिरिक्त मी काहीच देऊ शकत नाही. ते समाधान मानतील, पण तरी ते माझे तात, त्यांचं काय होती स्टेटस म्हणजे, आणि मी राम त्यांचा खरं मुलगा, आणि मग मी रामाला आणि तातांना शोभेचं श्राद्ध खरं मी करायला हवं अशी माझी इच्छा आहे. सीता ही त्याची सहधर्मचारिणी आहे. पतीच्या कुठल्याही यत्किंचित व्यथेने व्यथित होणारी अशी ती आहे. ती चातुर्याने त्याला म्हणते, आर्यपुत्र निर्वर्तयिष्यति श्राद्धम भरतरुद्ध्या अवस्था अनुरूपम. भरत तिकडे श्राद्ध अतिशय समृद्धीने पार पाडेल, आणि फलोदकेन अपि अत्र आर्यपुत्र. हा, आणि आर्यपुत्र म्हणजे तुम्ही माझे नाथ, इथे फलं आणि जल देऊन करा ना, काही बिघडत नाही. एतत् तातस्य बहुमत तरम भविष्यती. इथे तर हा कम्पॅरेटिव्ह डिग्रीचा प्रत्यय. ते तर तात्यांना अधिकच आवडेल की तिकडे पूर्ण विधीपूर्वक झालेलं आहे, म्हणजे श्राद्ध होईल, आणि तुम्ही पुन्हा इथे न विसरता जी तुमची इथे संपत्ती आहे ती किती मोठ्या श्रद्धेने देताय हे पाहून तातांना आणखीन आवडेल हो. असं ती रामाचं मनातला सल घालवायचा मोठ्या प्रयत्नाने, ज्याला म्हणतो ना आपण की कांता संमिततया उपदेश, तसं ही कांता संमित ही कांता स्वतःच असं त्याला काही 4 चांगल्या प्रेमाच्या गोष्टी सांगते की ज्यातनं त्याचं खचत चाललेलं धैर्य आहे ते परत येईल. तो म्हणतो, मैथिली तुला असं वाटतं, मला असं वाटतं आहे की फलानी दृष्ट्वा दर्भेषु स्वहस्तरचितानि नः स्मारितो वनवासंच तातस्तत्रापि रोदिती. रामाला वनवासात जाताना रडणारे, आक्रोश करणारे, हातवल झालेले, त्यांच्या पदाला न साजेसं मरण ओढवून घेणारा असे पिता दिसलेले, ते त्याच्या स्मृतिपटलातनं कधीच जाणार नाहीत. आणि तो म्हणतो, तुला असं वाटतं, मला तर वेगळंच वाटतं आहे. काय की मी असं फळकंदमुळं दिली की तातांना मी वनात हे जाणवलं की त्यांना आणखीन रडूच येईल असं मला वाटतं आहे. तुला वाटतं आहे की ते खुश होतील की मी आठवणीने श्राद्ध केलं? मला उलटंच वाटतं आहे गं. अशा पद्धतीने हा प्रसंग थोडासा कारुण्यमय आणि संपूर्णपणे काल्पनिक आहे. मुळात हा श्राद्ध प्रसंग हा आणण्याचं कारण काय, तर आपल्याला माहिती आहे, इतिवृत्त वशावत्ताम त्यक्त्वा अननुगुणाम स्थिती. इतिवृत्त म्हणजे कथानक जे आहे त्याच्या रेंजमध्ये फारसा बदल न करता, पण काही गोष्टी ज्या आहेत ज्या फारशा प्रशस्त वाटत नाहीत त्या बदलायचा अधिकार कवीला असतो. त्या भाषांनी नेहमीच बदललेल्या आहेत. हा श्राद्ध प्रसंग असाच काल्पनिक आहे, कारण की आता सीता जी आहे तिचं रावणाकडून हरण होणार आहे. प्रत्यक्ष रामायणात आपण तो मारीच, तो कांचनमृग, मग सीतेला भुरळ पडते, मग राम जातो, मग ती लक्ष्मणालाही जायला लावते, कारण कपट तो मारीची रूप धारण करून वाचवा म्हटल्यावर लक्ष्मणाला माहिती असतं तरीही सीता त्याला जायला लावते, काय किंबहुना काही बोल लावते. हे सगळं आपण मूळ रामायणात शिकलो आहे. हे सगळं भासाला काढून टाकायचं आहे, कारण हा कविता कामींचा हास आहे ना, कोणाची डावी बाजू बघतच नाही.